तर मित्रांनो, आईच्या हातचा नाश्ता कोण मिस करते हे बघा. आईच्या हातची चपाती आणि बुवा भाजी हे बघा. तर नाश्ता करून निघालाय आपल्या कामधंद्यासाठी. माहितीच असेल कामधंदा आपला काय आहे ते, नुसतं इकडे तिकडे फिरायचे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्लॉग मध्ये. तर आज काय होणार आहे, आज मी नदीवर जाणार आहे बंधारा बघायला. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नदीत पोवायला गेलतो, कशा प्रकारे मजा गेली हे दाखवलेलं होतं. आता फक्त काय बंधाऱ्यावर जाऊन आणि तिथे आकर्षित करणारे असे जे काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळणार आहेत. तर चला जाऊया. चला तर मित्रांनो, खूप घाई झालेली आहे, आपल्याला बंधारा बघायला जाऊया. पटापट घाई करा, घाई करा, चला पटापट पटापट पटापट. चालता चालता आपल्याला एक काय सांगतात ते फळ, छोटूस फळ राहते, एवढूस छोटूस ते फळाचं झाड भेटलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. धामणं हे बघा किती मोठं झाड आहे. हे माझे पाठीमागे मित्रांनो, हे जे पाठीमागे झाड आहे ते त्याची छोटीशी फळे राहतात, पण एक नंबर लागतात, गोड गोड मस्त. चढायचे का तुम्हाला, खायचे आहेत? चला, खायचे असेल तर जाऊया. मी वरती चढतो आता झाडावर. धामणाच्या झाडावर पोहोचलेला आहे, दाखवतो तुम्हाला कशी दिसतात. चला. तर मित्रांनो, बंधारा जवळ आपण पोहोचलेलो आहे आणि सांगतो तुम्हाला हे बंधारा म्हणजे काय. बंधारा म्हणजे नदी किंवा ओढ्यावर छोटी धरणासारखी रचना, ज्यामध्ये पाणी अडवून साठवले जाते आणि त्याचा उपयोग शेती, पिण्यासाठी व इतर कामासाठी केला जातो. त्यालाच मित्रांनो बंधारा असे म्हटले जाते. जसे की बघू शकता, हा समोर बंधारा आहे, कॉन्क्रीटचा बंधारा. आणि मित्रांनो, बंधाऱ्याची काही वैशिष्ट्ये: लहान आकारचे धरण पाण्याचा साठा करण्यासाठी नदीवर बांधले जाते. शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देते. भूजल पातळी वाढवते. जसे की हे बघा, भूजल पातळी वाढलेली आहे का नाही. आणि हे बंधाऱ्याची दुसरी बाजू, ज्या साईडने पाणी जास्त तुम्हाला दिसणार नाही. तर मित्रांनो, बंधाऱ्याचे काही प्रकार सांगतो. जसे की मातीचा बंधारा, माती व दगड वापरून तयार केला जातो. आणि कॉन्क्रीटचा बंधारा, सिमेंट कॉन्क्रीट मजबूत बांध. आणि गेबियन बंधारा, लोखंडी दगड भरून तयार केला जातो. आणि दुसरा आहे चेक डॅम, लहान लहान अडथळे बनवून पाणी अडवणे. यालाच बंधाऱ्याचे प्रकार असे म्हणतात. आणि मित्रांनो, बंधाऱ्याचे काय फायदे: शेतीला पाणी, सिंचन, पिण्याचे पाणी मिळते, भूजल वाढते, विहिरी बोरवेल भरतात, माती ऊन कमी होते, पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते. आणि मित्रांनो, बंधारा हा ग्रामीण भागासाठी खूप उपयुक्त जलसंसाधनाचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठवून शेती व पर्यावरण दोन्हींसाठी फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो, माझी थोडक्यात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, माझा ब्लॉग कसा वाटला. तर बंधारा आपला गेलेला आहे पाठीमागे आणि आपण चाललेलो आहे आता घरी. हा बघा आपल्या घरी जाण्याचा रस्ता. आता चाललोय मी तुरु तुरु. तर मित्रांनो, आता मी आलेला आहे रस्त्याच्या मध्ये आणि फसलेला आहे मी. तर गाड्यांची वाट बघू जायची. गाड्या गेल्या आणि मी पण आलेला आहे. चला तर आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र, जय जोहार.